नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक तिसरा वर्तुळ सर्कल या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। हे प्रकरण एसएससी बोर्डासाठी सर्वाधिक गुणासाठी म्हणजे 12 गुणासाठी आहे। या प्रकरणामध्ये आपण 1 2 3 बिंदूतून 1 2 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे सर्कल्स पासिंग थ्रू 1 2 3 पॉइंट्स, स्पर्श वर्तुळे सर्कल्स टचिंग ईच अदर, आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस, इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क, स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय, सेकंड टँजंट अँगल थेरम, वृत्तछेदिका व स्पर्शिका, सिकँड अँड टँजंट, वर्तुळ कंस आर्क ऑफ ए सर्कल, चक्रीय चौकोन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आणि जीवांच्या छेदनांचे प्रमेय, थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स या उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। ही आकृती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो। आपण इयत्ता 8वी मध्ये हे प्रमेय पाहिलेला आहे, हा गुणधर्म पाहिलेला आहे। इथंही तो उपयुक्त आहे। म्हणजे वर्तुळ केंद्रातून या जीवा डी वर काढलेला हा सीएफ लंब आहे। डीईचं 2 भागात विभाजन करतो। या ठिकाणी व्यास वर्तुळाचा 20 सेंटीमीटर आहे। डीई 16 सेंटीमीटर आहे, त्यामुळं सीएफची लांबी विचारलेली आहे आपल्याला। म्हणजे वर्तुळाची त्रिज्या व्यास 20 सेमी म्हणजे त्रिज्या 10 सेमी आहे। सीएफ विचारलेला आहे। वर्तुळ केंद्रातून जेवर टाकलेला लंब जेवे दुभागतो म्हणजे डीई 16 आहे, ती दुभागली 8 झाली, त्यामुळं सीएफ आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानं काढता येते। कर्णाच्या वर्गातून या काटकोन करणाऱ्या एका बाजूचा वर्ग वजा करावा लागेल, 10चा वर्ग 100, या 8चा वर्ग 64, 100 म्हणून 64 गेले 36 आणि 36 वर्गमूळ 6 म्हणून सीएफ 6 हे अशा पद्धतीनं। ओके, या ठिकाणी पुढचा पॉईंट आहे 1 2 आणि 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे सर्कल्स पासिंग थ्रू 1 2 3 पॉईंट्स। या ठिकाणी पहा ए हा बिंदू आहे, या ए बिंदूतून जाणारी या ठिकाणी 3 वर्तुळे काढली आहेत। असे अनंत वर्तुळे काढता येतात वेगवेगळ्या त्रिज्या घेऊन। ओके, इथं एक्यू त्रिज्या आहे, इथं ए आर त्रिज्या आहे, इथं ए पी त्रिज्या आहे। अशा पद्धतीने वेगवेगळ्या त्रिज्या घेऊन ए मधून जावं असं नियोजन केल्यास आपल्याला अनंत वर्तुळे मिळतील। एकाच बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात। इन्फिनाइट नंबर्स ऑफ सर्कल्स पासिंग थ्रू ए पॉईंट। दोन बिंदूतून जाणारे सुद्धा असंख्य वर्तुळे काढता येतील। ए आणि बी हे 2 बिंदू आहेत। या ठिकाणी ए बीचा हा लंबदुभाजक आहे। आपल्याला रेषाखंडाच्या लंबदुभाजकाचं प्रमेय आठवत असेल। रेषाखंडाचा लंबदुभाजकावरील कोणताही बिंदू म्हणजे रेषाखंड ए बीचा हा लंबदुभाजक रेषा यल आहे, म्हणजे ए पी आणि पी बी समान आहेत म्हणजे हा लंबदुभाजक आहे आणि रेषा यल ए बीला लंब येथे काटकोन करते। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी रेषा यलवरचा क्यू सारखा कोणताही बिंदू घेतला तर क्यू आणि ए, क्यू पासून ए आणि क्यू पासून बी समान अंतरावर आहेत, म्हणजे क्यू केंद्र घेऊन आपण वर्तुळ काढलं तर ते ए आणि बी मधून जाणारच। तशाच पद्धतीनं पी आपण केंद्र घेतला, त्या यल रेषेवरचा किंवा लंबदुभाजकावरचा पी बिंदू घेतला, पी पासून ए आणि पी पासून बी समान अंतरावर आहे, पी केंद्र घेऊन आपण वर्तुळ काढलं तर तेही वर्तुळ ए आणि बी होऊन जातं। समजा इथं आपण आर बिंदू घेतला, आर हा बिंदू ए पासून आणि बी पासून समान अंतरावर आहे, म्हणजे ए आर आणि बी आर या त्रिज्या समान असतील तर आर केंद्र घेऊन काढलेलं वर्तुळ ए बी मधूनच जाईल। अशा पद्धतीनं 2 बिंदूतून सुद्धा असंख्य वर्तुळे काढता येतात। इन्फिनाइट सर्कल्स पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स। 3 नैक रेषे बिंदू आहेत ए बी सी। 3 नैक रेषे बिंदूतून एकच वर्तुळ जातं, म्हणजे आपण ए बीचा लंबदुभाजक काढला, ए बीचा लंबदुभाजक अशा पद्धतीनं काढला, हा ए बीचा लंबदुभाजक। त्याच पद्धतीने ए सीचा लंबदुभाजक काढला आणि त्यानंतर आपण बी सीचा लंबदुभाजक काढला, तर हे लंबदुभाजक एकसंपाती असतात, एका बिंदूत एकत्रित येतात। आणि इथं आपण सी पासून हा बिंदू ओ बिंदू हा 3 बाजूंचा लंबदुभाजक एकसंपाती आहे, एकाच बिंदूत आहे, त्यामुळे ओ पासून सी, ओ पासून ए आणि ओ पासून बी सारख्याच अंतरावर असेल तर ओ ए एवढी त्रिज्या घेतली तर तिन्ही बिंदूतून ती जाणारच, यापेक्षा वेगळं वर्तुळ काढता येत नाही। म्हणून 3 बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ काढता येतं। 3 इज ए युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स। ओके,
आणि जर 3 बिंदू एक रेषीय असतील, अशा पद्धतीने एक रेषीय असतील, तर 3 एकरेषीय बिंदूतून जाणारं एकही वर्तुळ नसतं. नॉन सर्कल कॅन पास थ्रू 3 कॉलिनियर पॉईंट्स. ओके, वर्तुळाच्या बाबतीत हे बेसिक नॉलेज आहे ते अत्यावश्यक आहे. वृत्तछेदिका आणि स्पर्शिका सिकँड अँड टँजंट या ठिकाणी यल रेषा ही ए या केंद्र असलेल्या वर्तुळापासून फार दूर आहे, ती ना स्पर्शिका ना छेदिका. मात्र यम ही पी बिंदूत स्पर्श करून जाते बी केंद्र असलेल्या वर्तुळाला, म्हणून आपण यम ही बी केंद्र असलेल्या वर्तुळाची स्पर्शिका आहे असं म्हणतो. सिकँड आणि इथं मात्र सी केंद्र असलेल्या वर्तुळाला क्यू आणि आर या दोन बिंदूतून यन ही छेदिका छेदून गेले क्यू आणि आर या दोन बिंदूतून सी केंद्र असलेल्या वर्तुळाला, म्हणून तिला आपण वृत्तछेदिका म्हणतो. सॉरी, इथं यम ही आहे स्पर्शिका म्हणजे टँजंट आणि यन ही दोन बिंदूतून छेदून जाते, ती आहे या ठिकाणी सिकँट वृत्तछेदिका आहे. ओके, वृत्तछेदिका इथं आहे यन, इथं यम ही स्पर्शिका आहे आणि इथं दोन्हीपैकी काहीही नाही. आणि वर्तुळाच्या स्पर्शिकेचा एक अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि त्या महत्त्वाच्या गुणधर्मामधूनच आपण जे थेरम पाहणार आहोत, जे प्रमेय पाहणार आहोत, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय टँजंट थेरम प्रमेय असा आहे, महत्त्वाचा आहे. कारण अनेक ठिकाणी आपल्याला कारणं देताना स्पर्शिका त्रिज्या प्रमेय यानुसार असं म्हणावं लागणार आहे. तर मग प्रमेय आहे वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. हे आपण अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करून सोडवायचं आहे. म्हणजे वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. म्हणजे ओ ए ही त्रिज्या आहे आणि ओ ए या त्रिज्येला यल ही स्पर्शिका लंब आहे हे दाखवायचं आहे. त्यासाठी हा पक्ष आहे. केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला रेषा यल ही बिंदू ए मध्ये स्पर्श करते. रेख ओ ए ही त्रिज्या आहे. हे पक्षामध्ये येईल आहे. केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला रेषा यल बिंदू ए मध्ये स्पर्श करते. रेख ओ ए ही त्रिज्या आहे आणि साध्य आहे ही रेषा यल त्रिज्या ओ एला लंब आहे. समजा अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे रेषा यल ही रेख ओ एला लंब नाही असं समजलं पाहिजे. म्हणजे तात्पुरतं समजायचं आपल्याला, रेषा यल ही त्रिज्या ओ एला रेख ओ एला लंब नाही. समजा बिंदू ओ मधून रेषा यलवर ओ बी हा लंब टाकला, म्हणजे ही दुसरी आकृती काढलेली आहे. रेषा यलमधून रेषा यलवर ओ मधून ओ बी हा लंब टाकला, म्हणजे या ठिकाणी साहजिकच बिंदू बी हा बिंदू ए पेक्षा भिन्न आहे. बिंदू बी हा या ए पेक्षा इथं भिन्न बिंदू आहे, बरोबर. आणि म्हणून रेषा यलवर बिंदू सी असा घेतला. सी हा बिंदू एक वेगळा असा घेतला आहे. बी पासून ए जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर बिंदू बी पासून सी घेतलेला आहे. म्हणजे बी सी आणि ए बी समान आहेत. ओके, बी ए आणि बी सी समान आहेत. आणि त्यामुळे इथे जे दोन त्रिकोण तयार झाले, त्रिकोण ओ बी सी आणि त्रिकोण ओ बी ए, हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवणं गरजेचं आहे. या ठिकाणी हे दोन त्रिकोण एकरूप दाखवत असताना बी सी एकरूप बी ए रचनेमध्येच केलेला आहे आणि कोण ओ बी सी बरोबर कोण ओ बी ए हा हे दोन प्रत्येकी 90 आहे आणि रेख ओ बी एकरूप रेख ओ बी ही सामायिक भुज आहे. म्हणून त्रिकोण ओ बी सी आणि त्रिकोण ओ बी ए हे बाकोबा कसोटीने एकरूप आहेत. इथं ते लिहिलेलं आहे त्रिकोण ओ बी सी आणि त्रिकोण ओ बी ए. यामध्ये रेख बी सी एकरूप रेख बी ए, रचना कोण ओ बी सी आणि एकरूप कोण ओ बी ए प्रत्येकी काटकोण आहे आणि ओ बी एकरूप ओ बी ही सामायिक भुज आहे. म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. बाकोबा कसोटी, बाकोबा कसोटी म्हणजे या दोन बाजूमधला ओ बी आणि बी सी मधला हा कोण आहे, ओ बी आणि बी ए मधला कोण आहे, म्हणून बाकोबा. ओके, अशा पद्धतीनं हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. म्हणजे ओ सी आणि ओ ए एकरूप आहेत कारण एकरूप त्रिकोणाच्या त्या संगत भुजा आहेत. म्हणून रेख ओ सी एकरूप ओ ए एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. रेख ओ ए ही त्रिज्या आहे. मग ओ सी आणि ओ ए एकरूप असेल तर ओ ए ही त्रिज्या आहे, ओ ए ही त्रिज्या आहे. ओके, आणि मग ओ ए आणि ओ सी समान असेल तर ओ सी ही इथं त्रिज्या असेल, ओ ए ही त्रिज्या असेल तर इथं ओ सी सुद्धा त्रिज्या आहे कारण समान आहेत. ओ सी ही सुद्धा त्रिज्या आहे म्हणजे बिंदू सी हा वर्तुळावर असणार आहे. जसा ए वर्तुळावर आहे तसा सी सुद्धा वर्तुळावर आहे. आणि म्हणून रेषा यल ही वर्तुळाला ए आणि सी, रेषा यल ही वर्तुळाला
ए आणि सी अशा दोन बिंदू छेदते हे विधान पक्षाची विसंगत आहे, कारण स्पर्शिका आणि वर्तुळ यांच्यामध्ये एकमेव एकच स्पर्शबिंदू असतो, म्हणून दोन बिंदू असणं शक्य नाही. पक्षाची विसंगत आहे म्हणून म्हणलेलं आहे, कारण रेषा यल स्पर्शिका आहे, म्हणजे रेषा यल वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते, ए सारख्या एकाच बिंदूत छेदते. ओके, अशा पद्धतीनं रेषा यल ही त्रिज्या ओएला लंब नाही हे असत्य आहे, म्हणून रेषा यल ही त्रिज्या ओएला लंब आहे. ओके, अशा पद्धतीने ही सिद्धता महत्त्वाची आहे. त्याचा अभ्यास करा. अतिशय सोप्या पद्धतीने मी समजावून दिला आहे. तुम्हीही ते वाचा, समजावून घ्या. पाहूया टँजंट थेरम. Theorem: a tangent at any point of a circle is a perpendicular to the radius of the point of contact. There is an indirect proof of this theorem given. What is given? Line L is a tangent to the circle with center O at the point of contact A. To prove line L perpendicular radius OA. Okay. Proof: assume that line L is not perpendicular to segment OA. Suppose segment OB is drawn perpendicular to line L. Segment OB here is drawn perpendicular to line L. Of course, B is not same at A. B and A 2 points are different. Okay, now take a point C on line L. Okay, take a point C on line L. How? B is between C and A, and BA is equal to BC is given here. Okay, now in triangle OBC and triangle OBC and OBA, here segment BC is equal to segment BA. Construction: angle OBC and angle OBC and OBA each right angle. Segment OB, congruent segment OB, this is common side. Okay, segment OB is a common side in triangle OBC and in triangle OBA. Therefore, triangle OBC congruent triangle OBA. Yes, AS test. Therefore, OC is equal to OA. OC is equal to OA. Corresponding sides of congruent angles, but segment OA is a radius. OA is a radius here. OA is a radius, but OA is equal to OC. OA is radius, also OC is radius also. Radius C lies on the circle. That means line L intersect the circle in 2 points A and C. Okay, but line L is a tangent given. It intersects the circle is only 1 point.